राम राम नमस्कार श्री स्वामी समर्थ. पायी अक्कलकोट फिरत खंडोबांच्या मंदिरासह 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेत आम्ही अखेर स्वामींच्या समाधी मठात पोहोचलो. खरं सांगायचं तर समाधी मठात इतकी मोठी लाईन मी पहिल्यांदाच पाहिली. स्वामींसाठी प्रतीक्षाने त्यांच्या आवडीचे खास बेसनचे लाडू बनवून आणले होते. मनात असं वाटलं इतक्या गर्दीत स्वामींचं नीट दर्शन तरी होईल का. पण स्वामींच्या कृपेने दर्शन खूपच छान झालं आणि तिथेच आम्हाला आमची काही हक्काची माणसं सुद्धा भेटली. आम्हाला पाहताच त्या ताईच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचं ते प्रेम बघून आम्ही देखील भारावून गेलो, पण स्वतःला कसं बसं सावरलं. भावनांना आवर घालत आम्ही पुढे वटवृक्ष देवस्थानाकडे निघालो. इथे मात्र दर्शन घेताना खूपच हाल झाले. प्रचंड गर्दी होती आणि त्यात मॅनेजमेंट कुठेच दिसलं नाही. पण त्याच ठिकाणी एक सुंदर गोष्ट घडली. आम्हाला अन्नछत्रात सेवा करायची संधी मिळाली. स्वतःच्या हाताने भक्तांना जेवण वाढता आलं. हे खरंच भाग्य आहे. आणि शेवटी जुनं वर्ष मनात ठेवून नवं वर्ष स्वामींच्या चरणी अर्पण करतोय. सुख दुःख चढ उतार सगळं मागे ठेवतोय. विश्वास आणि शांततेसोबत 2026चं स्वागत करतोय. स्वामींच्या कृपेने नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा सुंदर काय असू शकते, तुम्हीच मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा.